करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल। सर्वांना श्री स्वामी समर्थ। सकाळचे 10 वाजलेले आहेत। व्हिडिओला केलेली आता सुरुवात। तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे, पण भजी वगैरे कांदा भजी भाजायचे आहेत। मिस्टर चाललेले आहेत कामावरती, म्हणून म्हटलं चला भजी वगैरे भाजू। आणि ऊन पण चांगलं पडलेलं आहे, कारण कालच्या मिरच्या गहू आणलेल्या आहेत, सुकायला टाकायचे। मिरच्या टाकणार नाही, पण गहू आहेत ते सुकवणार आहे आज आणि उद्या। आणि परवापासून मग म्हटलं मिरच्या टाकायच्या। तर चला अगोदर भजी करून घेते आणि त्यानंतर मग गहू सुकट टाकायचा आहे। भजी बनवण्यासाठी मी अगोदर कांदा चिरून ठेवलेला होता आणि कांद्यात मसाला पण टाकून ठेवलेला आहे बघा। लाल तिखट 1.5 चमचा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, धना पावडर अर्धा चमचा, 1 चमचा जिरा पावडर आणि थोडंसं ना सोडा टाकलेला आहे। तर हे सगळे मसाले मिक्स करून ना अर्धा तास भिजायला ठेवलेला होता कांदा। तर अशी भजी केल्याने खूप छान लागतात, म्हणून मसाला टाकून कांदा ना भिजत ठेवायचा अर्धा तास। तर चला यामध्ये आता पीठ टाकणार आहे मी। तर हे बघा मक्याचं पीठ आहे, तर 2 चमचे मक्याचं पीठ टाकत्या आणि हे घेतलेलं आहे बेसन पीठ, तर 1 वाटी बेसन पीठ टाकत्या। आता हे पीठ आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं अगोदर आणि नंतर पाणी घ्यायचं, म्हणजे कांदा भजी ना खूप छान तयार होतात। आपल्याला हॉटेल सारखी जर कांदा भजी हवी असतील ना तर अशी तयार करा, खूप मस्त अशी टेस्टी तयार होतात। आता थोडं पाणी घेते आणि मिक्स करते। थोडंच पाणी घेऊन पीठ आहे ते कालवून घ्यायचं। कांदा भजी तयार करता वेळी जास्त पीठ पातळ करायचं नाही, नाहीतर कांदा भजी व्यवस्थित सुटत नाही। तर बघू शकता जास्त पण पातळ नाही पीठ केलेलं आणि जास्त पण घट्ट नाही, असं करायचं। त्या प्रमाणामध्ये कांदा भजीचं पीठ आहे ते तयार करून घ्यायचं। तर चला पीठ मस्त असं आपण कालवून घेतलेलं आहे। आता कांदा भजी आहे ती तयार करायला ठेवलेलं आहे, ते गरम झालेलं आहे आणि दूध पण बघा शेगडीवरती ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। दूध आणलं नव्हतं सकाळी, ते आता घेऊन आली। तर पापड भाजून घेते अगोदर, कारण तेल गरम आहे ना, त्याच तेलामध्ये पापड आणि बॉबिन भाजून घेते। मुलांना बॉबिन खूप आवडतात त्यामुळे। तर तांदळाचं पापड आहेत ना ते थोडंसं भाजून घेऊ। किती मस्त बघा भाजले जात आहेत, पांढरट खड आहेत एकदम तांदळाचं पापड आणि लागतात पण खूप छान असे। तेल गरम होतं त्यामध्ये ना पापड भाजले तांदळाचे आणि बॉबिन पण भाजायचे, त्या मुलांना त्या भाजून घेतल्या। तर हा व्हिडिओ आहे तो 5-6 दिवसाचा आहे। मिरच्या वाशीवरून घेऊन आलेली होती ना, त्याच्यानंतरचा दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे। तर म्हटलं शूट केलेला आहे तर ताईंच्यापर्यंत पोहोचू, म्हणून हा व्हिडिओ मी आज पाठवते तुम्हाला। तर इथं कांदा भजीना सोडलेले आहेत तेलामध्ये। तेल जास्त पण गरम करायचं नाही किंवा जास्त पण थंड नाही पाहिजे, मीडियम असं तेल गरम करायचं आणि फास्ट गॅस करून भजी सोडून घ्यायची। भजी तेलामध्ये सोडल्यानंतर भज्यांना खालून ना कडकपणा आल्यानंतर पलटी करायची आणि गॅस आहे तो कमी करून मस्त अशी भजी तळून घ्यायची। तर बघू शकता तुम्ही किती छान अशी कांदा भजी तयार झालेली आहेत। तर ही बघा कांदा भजी मस्त अशी तयार झालेली आहेत बघा, हॉटेलपेक्षा पण ना मस्त झालेली आहेत। तुम्हाला खाऊन पण दाखवते टेस्ट करून। एकच नंबर झालेले आहेत, खूप टेस्टी झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत। मी छोटी छोटी का सोडते, कारण ना कांदा भाजी चांगली भाजतात म्हणून छोटी छोटी सोडायची। हॉटेलमध्ये कसं जास्त तेल असतं त्यामुळे त्यांची भाजली जातात तेलामध्ये त्या, आणि आपलं तेल असतं तेवढं पण जास्त नसतं, थोडं कमी असतं, त्यामुळे छोटी सोडायची, म्हणजे कडक अशी कुरकुरीत एकदम तयार होतात कांदा भाजी। चला मिस्टरांना जेवाय द्यायचंय, जेवाय देते आणि गहू पण सुकायला टाकायचंय। सुकायला लादीवरती टाकते बाहेर ओट्यावरती। कांदा भजी भाजून घेतली, मिस्टरांना जेवाय दिलेलं आहे। मिस्टर चाललेले आहेत कामावरती, म्हणून त्यांना अगोदर जेवाय देऊन ना मी बाहेरचा ओटा आहे ते झाडू मारून घेते, कारण काल ना गव्हाची गोण आणलेली आहे ती सुकवायची आहे। तर म्हटलं एक दिवस सुकवून ठेवू, म्हणजे काय होईल किड वगैरे होणार नाहीत, त्यामुळे गहू आता सुकायला टाकणार आहे। तर झाडू मारून घेतला बाहेरच्या ओट्यावरती आणि गहू पण सुकायला टाकलेले आहेत बघा। मस्त असं ना छान असं कडक असं ऊन आहे, त्यामुळे गहू म्हटलं सुकतील चांगलं। तर टाकलेले आहेत गहू। आता एकदा हात फिरवून घेते गव्हामध्ये आणि मग घरातलं काम
काम राहिलेलं आहे ते करून घेते। दुपारी गहू वगैरे सुकट टाकले, त्यानंतर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे। दुपारी मी काय व्हिडिओ शूट केला नाही, त्यानंतर म्हटलं संध्याकाळीच डायरेक्ट शूट करावा, कारण मला फ्रीज वगैरे घासायचं होतं, म्हणून स्वयंपाक आहे तो संध्याकाळचा लवकर जरा करून घेत्या। तर आता स्वयंपाक पण चालू केलेला आहे करायला, संध्याकाळच्या 6:30 वाजलेल्या होत्या। तर म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे करू, आणि दुसरी पण कामं असतात आपली, म्हणून ती लवकर आवरत नाहीत। तर म्हटलं जेवण झालं की म्हणजे फ्रीज वगैरे साफ करायचं आहे। दुपारी गहू सुकट टाकलेले होते, मस्त असे कडक ना सुकलेले आहेत। उद्या टाकायचं म्हणत होते, पण उद्या काय टाकावं लागणार नाही, एवढं ऊन कडक होतं। तर लादीवरती ना मस्त असं बागदान छोटंसं हातरलेलं होतं, कागद माझ्याकडे होता ना, तो हातरला आणि त्याच्यावरती गहू सुकाय टाकलं, तर कडक असे झालेले आहेत। आणि दुपारनंतर मी व्हिडिओ काय केलाच नाही, तर म्हटलं आता रात्रीच्या 10 वाजलेले आहेत, स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवण वगैरे आम्ही सर्वजणांनी केलेलं आहे, भांडी वगैरे घासून घेतली। तर म्हटलं चला आता वेळ आहे मिस्टर येईपर्यंत, मिस्टर काय अजून आलेले नाहीत कामावरून, तर ते येईपर्यंत फ्रीज साफ करून घेते, कारण फ्रीजला सकाळी बंद करून ठेवलेलं होतं, तर ते आता साफ करायचं आहे। तर चला मी फ्रीज कसं साफ करते काय करते ते तुम्हाला दाखवणार आहे। तर माझा फ्रीज आहे ना तो खूप दिवस झाले साफ केलाच नव्हता, म्हणून म्हटलं चला खूप खराब झालेला आहे, आणि किचनची पण क्लिनिंग थोडी थोडी करायची आहे, कारण पाणी नसतं त्यामुळे ना मी थोडी थोडीच क्लिनिंग करते। जर जास्त पाणी असतं तर मग करू शकले असते, पण पाणी नाही त्यामुळे सगळा गोंधळ होऊन जातोय, म्हणून म्हटलं आता आज ना फ्रीज साफ करून घ्यायचं। तर किचनमध्ये आपला पूर्ण दिवस ना कामामध्ये जात असतो, 12 तास तरी आपले किचनमध्ये जातात स्वयंपाक करण्यासाठी, किंवा इकडं तिकडं सारखं जास्त करून आपण वावर असतो तो किचनमध्येच असतो, त्यामुळे किचनमधल्या वस्तू, किचन आपला साफसुथरा नीटनेटका असावा असं सगळ्या महिलांना असं वाटत असतं। तर त्यासाठीच म्हटलं चला आता फ्रीज खूप खराब झालेला आहे, कायम लक्ष त्याच्यावरतीच जाते, फ्रीजवरती खराब झालेला आहे। तर ट्रे वगैरे मी काढून घेतले, त्यातलं सामान आहे ते एका टपामध्ये भरून बाजूला ठेवलेलं आहे। सकाळी फ्रीज बंद करून ठेवलेला होता, कारण जो बर्फ साठलेला असतो ना फ्रीजमध्ये त्याचं पाणी होऊन खाली नितळतं, त्यामुळे सकाळी फ्रीज बंद केलेला होता। आता मी फ्रीज मधल्या काचा वगैरे आहेत ना त्या पाठीमागच्या बाथरूम मध्ये ठेवलेले आहेत, तर छोटे मोठे डब्बे पण होते ते सुद्धा तिथे नेऊन ठेवले। आता मी फ्रीज घासण्यासाठी लिक्विड तयार करते, ह्या लिक्विडने जर आपण फ्रीज घासलं तर खूप दिवस खराब होत नाही, त्यामुळे हे लिक्विड तुम्हाला मी तयार कसं करायचं ते दाखवते। तर इथे मी बेकिंग सोडा 2 चमचे घेतलेला आहे, त्यानंतर विम लिक्विड 2 चमचे घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला 2 चमचे विनागर घ्यायचं आहे। तर विनागरची बॉटल होती त्याचं टोपण आहे, त्याच टोपणाने 2 टोपणना विनागर घेतलेलं आहे, म्हणजेच नाश्त्याचे 2 चमचे होतात। तर हे आहे ना मिश्रण मिक्स करून घ्यायचं, थोडंसं पाणी ओतायचं, तर अर्धा ग्लास मी पाणी ओतलं आणि चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं। तर आपलं लिक्विड आहे ते तयार झालेलं आहे। आता बाथरूममध्ये जाऊन ज्या फ्रीजच्या ट्रॉले आहेत किंवा छोटे मोठे ट्रे आहेत, काचा आहेत, त्या घासून घेऊ। तर मी सगळ्यात अगोदर काचा घासून घेते फ्रीजच्या, कारण काचा ना खूप नाजूक असतात, त्यामुळे अगोदर काचा घासून सुकायला ठेवते। तर फ्रीजच्या ज्या काचा असतात ना त्याच्या बाजूला व्हाईट पट्टी असते, ती ना खूप डाग असं पडलेले असतात त्याच्यावरती, तर ते निघत नाहीत। तर हे लिक्विड वापरून तर तुम्ही घासले ना फ्रीज, तर खूप सुंदर आणि पांढरं शुभ्र असं फ्रीज ना निघतं, आणि खूप दिवस ना आपल्याला घासावं लागत नाही फ्रीज। खरंच तुम्ही हे लिक्विड वापरून फ्रीज घासून बघा, खूप मस्त असं निघतं फ्रीज। तर काचा सुद्धा तुम्हाला मी घासून दाखवते, आणि त्याच्या साईडची पट्टी सुद्धा बघू शकता तुम्ही, किती व्हाईट अशी निघालेली आहे, पांढरी अशी निघालेली आहे। तर ती जर सुकायला ठेवल्या सगळ्या काचा वगैरे घासून आता फ्रीज आहे ते पाठीमागनं ना पुसून घेते। त्याच्या अगोदर आपण फ्रीज बंद केल्यानंतर ज्या ट्रे मध्ये पाणी पडतं तो पण ट्रे आहे तो खूप खराब झालेला होता, म्हणून तो घासाय ठेवला, आणि त्यानंतर एक कपडा घेऊन ना फ्रीजची मागची बाजू आहे ती पुसून घेत्या। झाडू वगैरे मारायचा नाही, तर त्या तारामध्ये ना सगळ्या झाडू अडकला जातो, आणि सगळ्या सळ्या आहेत ना त्या तुटल्या जातात, किंवा करंट वगैरे आहेत ना तो लागला जातो, त्यामुळे तारा वगैरे सांभाळूनच ना आपण फ्रीज आहे ते पुसून घ्यायचं, कारण मागच्या बाजूनच फ्रीजचा करंट असतो जास्त, त्यामुळे फ्रीजच्या मागची बाजू आहे ती कपड्यानं छान अशी पुसून घ्यायची, जास्त पण ओढाओढ करायची नाही। तर फ्रीज मी बाथरूममध्येच घेतलेला आहे मागच्या, कारण मी घासून वगैरे धुवून घेणार नाही, फक्त घासून पुसून घेणार आहे, धुवून घ्यायचं नाही, कारण फ्रीज ना लवकर खराब होतं, त्यामुळे मी घासणार आहे कात्याने, आणि लिक्विड तयार केलेलं आहे त्यांनी, पण धुवून वगैरे काही घेणार नाही। ओला चांगला कपडा करून ना 2 ते 3 पाण्याने पुसून घेणार, म्हणजे फ्रीज चांगलं आपलं निघतं। तर बघू शकता किती खराब झालेलं आहे फ्रीज, जसं लिक्विड ना आपण फिरविल त्या तशी ना घाण निघत्या। तर एवढी ना घाण होती फ्रीजमध्ये, 2 ते 3 महिने झाले मी फ्रीज घासलंच नव्हतं किंवा पुसून घेतलंच नव्हतं। तर असे ह्या लिक्विडनं घासल्यानंतर जास्त दिवस घासाय पण लागत नाही किंवा पुसून पण घ्यायला लागत नाही। तर बघू शकता किती हट्टी डाग निघतायत या लिक्विडनं। लगेच ना ताराचा कात्या घेतलेला आहे, जास्त पण कठीण तारेचा कात्या घ्यायचा नाही, थोडासा मऊच घेतलेला आहे तारेचा कात्या।
तो जरा फिरवला की लगेच ना डाग आहेत ते निघतायत. तर मी आता कपडा घेऊन ना पुसून घेते. ओला करायचा कपडा आणि पुसून घ्यायचा. तर मी पुसून घेतलेलं आहे फ्रीज. इथं बघू शकता तुम्ही किती छान असं निघालेलं आहे फ्रीज. तर हे हॉलमध्ये सुकायला ठेवलं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते फ्रीज सुकल्यानंतर किती मस्त दिसतंय फ्रीज, बघू शकता तुम्ही. तर इथं ना खूप मोठा असा डाग होता बघा, ट्रे ठेवलेला होता ना त्याचा डाग असा उठलेला होता. मागं पुढं ट्रे ओढतो त्यामुळे डाग इथं स्क्रॅच आल्यासारखं झालेलं होतं काळं, ते पण निघालेलं आहे. हे काय अगोदरपासूनच आहे स्क्रॅच, ते काय निघत नाहीये. पण बघू शकता किती सुंदर असं फ्रीज आपलं निघालेलं आहे. तर बघा फ्रीजचा दरवाजा पण खूप मस्त असं निघालेला आहे. त्याच्यावरती आता एक पण डाग दिसत नाही. किती पण दाखवते फ्रीज किती मस्त असं निघालेलं आहे. ज्यावेळेला फ्रीज बाहेरनं घासाय घेतलं ना त्यावेळेला डाग दिसत होते. अगोदर काय एवढे डाग दिसत नव्हते, तेलकट झालेलं होतं खूप सारं. पण फ्रीज ना घासून फक्त पुसून घेतलेलं आहे, धुतलं वगैरे नाही, कारण इलेक्ट्रॉनिक आहे त्यामुळे खराब होण्याची शक्यता असते. बाहेरून झालेले आहे. आता 11:30 वाजलेल्या होत्या रात्रीच्या. व्हिडिओ मी इथंच संपवते. आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना गुड नाईट.